भाई 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 टर्न बघा भाई भाई फॉर्च्युनर मगाशी गाणं बोललो ना नाही आणली भाई फॉर बघा समोरून बस आली भाई गाडी घेतली म्हटल्यानंतर पळवणार सफारी भाई हे सागऱ्या जरा आपली सफारी. हे गाईस स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललोय फिरायला मालवणमध्ये. माझ्यासोबत आहे आकाश, शिवम आणि दिव्या. चला ओमकार आणि पुढे गेलेत कारण आम्हाला जरा लेट झालेला त्यामुळे थांबलेलो. जाऊया ओमकार आणि सगळे पुढे गेलेत कारण मला थोडा लेट झालेला. या रोडला तुम्ही कधी आलात ना तर गाडी जरा सावकाश चालवा कारण रिझन आहे ना डंपर वगैरे भरपूर असतात त्यामुळे गाडी जरा सावकाश चालवा. म्हणजे फास्ट नसतात ते पण ते त्यांच्या स्पीडमध्ये असतात त्यामुळे आपल्याला दिसत पण नाही एवढे त्यामुळे थोडी गाडी जरा हळू चालवा. रोड एकदम मस्तच आहे सुंदर. व्ह्यू तुम्हाला दिसेल समोरचा व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे भाई खतरनाक. गो स्लो. आम्ही तर भाई सावकाशच जाणार आहे का. आता आपण कासार टक्क्याला आहे. मी थोडा व्हिडिओ लेट स्टार्ट केला त्याचं रिझन म्हणजे मला ना पुढामध्ये थोडं काम होतं आणि हेल्मेट नसल्यामुळे मी थोडा लेट चालू केला. हेल्मेट शिवाय भाई गाडी चालवतच नाही मी. तुम्ही पण नका चालू कारण हेल्मेट सेफ्टी आहे भाई. कधी काय झालं तर हेल्मेट लागतं. एकदम घाटात बिटात गाडी चालवल्याचा फिलिंग येतोय. मस्त वाटतंय थोडं मस्त पण वाटतंय. आणि ओमकार फायनली थांबलाय पुढे बघू शकता. शिवम पण आहे. इथल्या ना भाई चिऱ्याच्या खाना भरपूर असतात. चिऱ्याची खाण आहे ही केवढी मोठी आहे बघा या साईडला. पूर्ण हा एरिया आहे ना तो पूर्ण चिऱ्याच्या खाणीचाच आहे. इकडे चिरे स्वस्त आहेत की नाही माहिती नाही पण भाई इकडे चिरे भरपूर असतात. मी ज्या प्रत्येक वेळी होतो ना तिकडे तेव्हा इकडे लक्ष जातोच भाई माझा. खतरनाक सीन आहे इकडे. म्हणजे आपल्या इकडे बघायला गेलं ना असं आमच्या इकडे असं मळा असतं ना भाई आम्ही पूर्ण क्रिकेटचं ग्राउंडच बनवून टाकलं असतं. 1-2 ग्राउंड एका टायमाला बनवून टाकले असते भाई. प्रत्येक वेळी येतो ना इकडे लक्ष जातोच माझा. प्रत्येक ठिकाणी आहे तिकडेच नाही फक्त. हे बघा इकडे पण आहे. हे बघा इकडे समोर बघू शकता. आणि खतरनाक स्पॉट आहे इकडे पण भाई. नाथपुळा आहे नाथपुळा. आता आपण कुठे कट्ट्यावर की कट्ट्यावर पोहोचू ना. कट्ट्यावर आपण आता पोहोचू. पेट्रोल वगैरे तर आहे एवढा काही विषय नाही. शिवम मागे आहे ओमकार त्याच्या मागे. भाई 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 टर्न बघा भाई भाई टर्न बघा. आता जर समजा मी स्पीडमध्ये असतो तर भाई काय बेकार सीन झाला असतं. त्यामुळे भाई गाडी सावकाश चालवा. आणि काय कसा टर्न होतं भाई नो इंडिकेटर तर नाहीच पण ॲटलिस्ट भाई थांब तरी त्या जागेवरती. तू डायरेक्ट गाडी टाकतोय. यांचं काय सोडा भाई यांचं सीनच अलग आहे भाई. थांब ना थांब ना थांब ना काय एवढी घाई काय काय यार. थांबले ना तर रस्त्यावर थांब ना तू मग सावकाश आहे ना. काय एवढी घाई काय काय भाई काय बोलू शकत नाही. काय म्हणतो बघितलं तर तुम्ही टर्न कसा मारला तो. टर्न मारा भाई असे मारा. तुम्हाला नाही बोलत नाही पण गाड्या तरी बघा भाई. समजा आता मी एक 40-50च्या स्पीडमध्ये होतो म्हणून ठीक आहे. समजा मी एका मूडमध्ये असतो 70-80ला गेलो असतो ते रस्त्याचं थोडं काम चाललं वाटतं. बघूया. शिवमानी सगळे पाठी आहेत भाई. सगळ्यात जास्त यांना घाबरायचं. हे बघ शेर. हे शेर आहे शेर. नाही रे बाबा ही परी बसच्या पाठी आलं. आता भाई वाटत नाही मला की बघू बस कधी आपल्याला ओव्हरटॅक मारायला देते आणि काय बघू. फायनली आता आपण पोहोचणार आहे 15-20 मिनिटात मालवणला पोहोचेल. त्याच्यानंतर बघू काय काय पॉईंट फिरायचे आहेत काय आहे अजून. तुम्ही जर मालवणला फिरायला येत असाल ना भाई सिरियसली बाईकने या. बाईकने कारने वगैरे यायची भाई हेच नाही. बाईकने तुम्ही जर आलात ना बेस्ट फिलिंग आहे बेस्ट. म्हणजे तुम्हाला कोणती पण बाईक असो ती भाई स्प्लेंडर असो रायडर असो कोणती पण असो किंवा तुमची कोणती पण असो ॲडव्हेंचर असो या कोणती असो बाईकने या. कारने किंवा बसने काहीच तुम्हाला म्हणजे हेच नाही आहे मजाच नाही येणार भाई. हे बघा भाई टर्न आहे. टर्न तरी पण ओव्हरटेक करतोय भाई. कर भाई कर. बघा समोरून बस आली. जे व्हायचं होतं तसंच झालं भाई म्हणून मी गाडी टाकली नाही. भले 5 मिनिटं लेट पोहोचेन 5 का 10 मिनिटं लेट पोहोचेन पण भाई गाडी बघूनच चालवायची. घरातले वाट बघतायत मित्र वाट बघतायत सगळे वाट बघतायत.
चला मग जरा मालवणमध्ये आता पोचू आपण. बोलत बोलत कधी मालवणमध्ये पोचलो ते पण नाही समजलं. स्पीड पण बघा एकदम मिनिमम स्पीड आहे. या स्पीडमध्ये पण मजा येते गाडी चालवायला. मौसम आहे, मौसमची मजा यायची मस्तपैकी. समोरचा रोड, ही हवा आणि आपली बाईक सावकाश चालवायची. मूड झाला कधी मौसम चांगला असेल, जरा लवकर जायचं असेल तर थोडी पळवतो. नाही कशाला थोडी पळवतो भाई. गाडी घेतली म्हटल्यानंतर पळवणार. आणि लोक काय बोलतात माहिती आहे का भाई, गाडी पळवतो हे ते. अरे भाई तुम्हाला सांगू का, जर मला स्लो चालवायची होती तर माझ्याकडे स्प्लेंडर होती, मी कशाला घेतली असती सांगा. पहिले तर एक गोष्ट मला सांगा, जर मला स्लो चालवायची होती तर मी कशाला घेई भाई. ती स्प्लेंडर तिथे पेट्रोल टाकून फिरलो असतं ना. पळवणार ना बाबा. नको ना बाबा, कशाला घेऊन जातोय काय, कशाला घेऊ सांग. ही गाडी मी आता घेतली एवढी, ती कशाला घेतली असती बाई. मला जर 40च्या स्पीडने चालायचं होतं. अरे हायवे मी चालवणार भाई. जिथे रोड चांगला आहे, जिथे रोड दिसतोय तिकडे चालवणार भाई. मी 70-80ला जाणार भाई. लोक बोलतात नाही भाई गाडी पळवते. अरे घेतली आहे मग पळवणार. अरे घेतली आहे कशाला भाई, अशीच घेतली आहे का फुकटची. पैसे झालेले जास्त म्हणून घेतली आहे असं थोडी नाही. पैसे तर नाहीच आहेत भाई, जास्त कुठून होणार, आहेतच नाहीत पैसे. ते पण नसते भाई. खतरनाक विषयच खतरनाक, विषयच खतरनाक. क्या बोलू मैं इसको, क्या बोलू. शिवम कुठं राहिला. ह्या गाड्या भाई, मी ही गाडी घेतली आहे ना भाई, तुम्हाला सांगू ना, मी ना एक 8-15 दिवसांनी कुठे फिरायला जात असेल ना तेव्हाच भाई गाडी काढतो. नाहीतर आपली स्प्लेंडर म्हणजे भाई चल विषय ॲड करून टाकतो. 100चं पेट्रोल टाकलं की मस्त 8-15 दिवस बघत बी नाही. लाल परी के बाजू में से लाल परी आई क्रेटा. काय दुरला उडवतात भाई. हेल्मेट शिवाय भाई येऊच नका तुम्ही कोण. हेल्मेट असेल तरच या. बेकार विषय बेकार. काय करणार आहे भाई पुढे जाऊन, काय करणार. स्कॉर्पिओ, अरे वाह. एक ना एक दिन भाई जरूर लेंगे और एक स्कॉर्पियो भाई, दोनों भी ब्लैक, जेड ब्लैक. गाडी आहे ही नाही घ्यायची भाई, डायरेक्ट बसच घ्यायची. नुसता पैसा. स्कॉर्पिओ घेऊन काय करणार आहे, 4 जण बसून फिरतात. डायरेक्ट बस घ्यायची, बस लालपरी. एक घेतली ना भाई सीनच आलं भाई. भाईने आपल्याला साईड दिली आहे की कसं काय स्टॉप आहे काय माहिती. स्टॉप पण असू शकतो. स्कॉर्पिओ नानानी आणली भाई स्कॉर्पिओ. कोण आहे. सफारी भाई. ये सागऱ्या जरा आपली सफारी कार. रॉक्सन भाई, रशियन क्वीन. काय गाड्या निघल्यात भाई. सफारी भरपूर. शिवम येतोय पाठवून. नुसती मजा होते शिवमचं तर भाई खतरनाक सीन. नुसती मजा होते. मला कधी वाटतं ना भाई, एवढी महाग गाडी घेतली, काहीच उपयोग नाही. काय म्हणजे काहीच. त्या रायडरचा आवाज येतोय ना भाई पॉवर मोड मध्ये, फाट आवाज येतोय. बेकार भाई बेकार. तिचा आवाज पण नाही, काय नाही. सायलेंट गाडी आहे भाई, ॲडव्हेंचर आहे. ते आवाज येणारच नाही. आणि शिवम भाई फाट करून दाखवते मला फटफाट. फायनली भाई मालवण बाजारपेठमध्ये येऊन पोचलोय. आता बघूया पुढे थांबणार आहे टनला. ओमकार पाटी आहे, शिवम पण पाटी आहे. मी बोलता तुमच्यासोबत बोलता कधी आलो पुढे भाई, काय समजलंच नाही. आता थांबू पुढे. कुठे जायचंय काय तिथे ठरवू. आम्ही ठरवलं पण नव्हतं, आज प्लॅन झाला. मला सकाळी कॉल केला की आपण असे जाऊया. मी बोललो चालेल. मी आज फ्री होतो, काल कामाला गेलेलो. आज जरा फ्री होतो, बोललो जाऊ. तर बघू आता, अजून काय प्लॅन झाला नाही. इथे येऊन आता मालवणला जायचं एवढं ठरलं भाई. फॉर्च्युनर मगाशी गाणं बोललो. नानानी आणली भाई फॉर्च्युनर. कुठे जायचं भाई. आता टन आलं, आता आपल्याला थांबावं लागेल. नो आयडियाज कुठे जायचं आहे. बेस्ट होईल इथे थांबलेलं. ते येणार आहेत मागून. बघूया आता कुठे नेत आहेत.